नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाठ आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इंग्रजांची सत्ता जगातून उलथून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा भविष्यात मेक्सिकोला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवतो. तसेच गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोतील शेतीचा जादूगार असा प्रवास करणारा स्वातंत्र्य सेनानी कृषी संशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या कार्याचा विस्तृत आढावा आपण या पाठातून घेणार आहोत. तेव्हा लक्षपूर्वक ऐका, पहा आणि समजून घ्या. डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचा जन्म दिनांक 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा जिल्ह्यातील पालकवाडी या गावी झाला. त्यांचे वडील सरकारी नोकर होते. याचिका लिहिण्याचे काम ते करत असत. पांडुरंग खानखोजे यांना भाऊ या नावाने सुद्धा ओळखतात. लहानपणी ते आजोबांचे तसेच आईचे खूप लाडके होते. त्यांच्या आजोबांना 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या लढवय्यांविषयी खूप आस्था होती. भाऊ हे नेहमी आजोबांसोबत असल्याने आजोबा त्यांना स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या गोष्टी सांगत असत. त्यामुळे लहानपणापासूनच भाऊ देशभक्तीने प्रेरित झाले होते. भाऊंचे प्राथमिक शिक्षण हे वर्ध्यातच झाले. पुढे ते आपल्या मित्रमंडळींसोबत इंग्रजांविरुद्धचे डावपेच आखू लागले. इंग्रजांविरुद्धचा तीव्र राग त्यांच्या मनात लहानपणापासूनच होता. 1903 साली घडलेली एक गोष्ट. यावर्षी इंग्लंडच्या युवराजांच्या राज्याभिषेकानिमित्त मिठाई वाटण्यात आली. पांडुरंगने ती मिठाई फेकून दिली. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यातच प्लेगची साथ आल्याने शाळा बंद झाल्या. प्लेगची साथ असताना इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले. यात लोकांचे आतोनात हाल होत होते. यामुळे पांडुरंगचा इंग्रजांबद्दलचा राग वाढला. पुढे शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये वंदे मातरम म्हटल्यामुळे त्यांना पुन्हा शाळेतून काढून टाकले. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचे भाऊंनी मनोमन ठरवले. पुढे खेडोपाडी जाऊन जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावरती भाषण देऊ लागले. लग्न झाल्यानंतर तरी भाऊ सुधारेल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण याला त्यांनी ठाम विरोध केला. दुसऱ्यांदा जेव्हा वडिलांनी लग्नाविषयी विचारले तेव्हा तर ते भांडण करून घराबाहेर पडले. पुढे भाऊ स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी पुण्यात गेले व तिथे त्यांच्या सहवासात राहू लागले. सशस्त्र क्रांतीसाठी विविध पर्याय ते तपासू लागले. आपण युद्धशास्त्र शिकावं, आधुनिक स्फोटकांचे ज्ञान घ्यावं असं त्यांना मनोमन वाटू लागले. त्यांच्या या विचाराला लोकमान्य टिळकांनी सहमती दिली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी जर टक्कर द्यायची असेल तर परदेशामध्ये जाऊन आधुनिक सैनिकी शिक्षण घ्यावं असा सल्ला लोकमान्य टिळकांनी भाऊंना दिला. पुढे टिळकांच्या या सल्ल्यानुसार भाऊंनी 1906 साली भारत सोडला आणि अमेरिकेत लष्करी शिक्षण देणाऱ्या सान राफाएल या अकादमीत ते दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती अशा सर्व प्रकारच्या कामातील तत्परता आणि चपळता पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेताना आपल्याकडून कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते खूप प्रयत्न करत होते. याचेच फळ म्हणून 1910 साली टमालपेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. आपला भारतीय बहुजन समाज हा शेतकऱ्यांचा आहे. शेतीच्या सुधारण्यावरच त्यांची खरी प्रगती, आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. जर कृषक व श्रमजीवी एकत्र आले तरच इंग्रजांना देशाबाहेर सहज घालवता येईल असा त्यांना ठाम विश्वास होता. निदान शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल या विचारांनी त्यांनी कृषीशास्त्राचे शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर पक्षाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तसेच गदर उठावाच्या आखणीत ते नेहमी आघाडीवर राहिले. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी बनले. सशस्त्र लढा,
संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा देशांमध्ये त्यांनी प्रवास केला आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न सुरू केले. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर डॉक्टर खानखोजे म्हणजे भाऊ मेक्सिकोत गेले. 1920 सालापासून ते 1947पर्यंत त्यांनी मेक्सिकोत वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मितीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. यात त्यांच्या अध्यापनाचा लौकिक वाढला. जमीन व पिके या विषयात त्यांच्या शब्दाला किंमत प्राप्त झाली. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात प्रथम पुरस्कार मिळाल्याने त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. शिकविण्याव्यतिरिक्तचा वेळ ते प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्यात घालवत. या काळात त्यांनी गव्हावर अभ्यास सुरू केला. गव्हाचे विविध वाण त्यांनी विकसित केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव न होणारी आणि बर्फालाही तोंड देणारी, कमी पावसात भरपूर उत्पन्न देणारी गव्हाच्या जाती त्यांनी विकसित करून मेक्सिकोमध्ये हरित क्रांती घडवून आणली. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले त्यांचे प्रयोग, गव्हावरचे संशोधन लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण देऊन संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करण्याची विनंती केली. तसेच त्यांची कृषी संस्था, संशोधन केंद्रांची पाहणी करणे, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून सुधारणा सुचविण्याच्या कामगिरीवर नेमणूक मेक्सिकन सरकारने केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेच्या मुख्य अन्न असलेल्या मका या पिकावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी तेओसिंतले या निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकलन करून त्यांनी तेओ मका ही मक्याची नवी जात विकसित केली. या मक्याच्या रोपावर डाळिंबासारखी पूर्ण भरलेली 30-30 कणसे लागत असत. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्याचे प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड व उत्पादन वाढले. या अलौकिक कामगिरीबद्दल 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा व संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजे यांना गौरविण्यात आले. त्यांनी एकूण 2500 संकरित वनस्पती तयार केल्या. गहू, मक्याबरोबर रताळी, ताग, सोयाबीन या पिकांच्या वाणात आणि पीक पद्धतीत सुधारणा घडवून आणली. तसेच शेवगा, शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया व त्यापासून मिळणारे सुगंधी तेल याचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका त्यांनी प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. हिंदू जादूगार अशी ओळख मेक्सिकन लोकांमध्ये त्यांनी निर्माण केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 साली तत्कालीन मध्य प्रांताचे कृषी मंत्री यांनी शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती व सहकारी शेती याचा अवलंब करण्यासाठी कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांना भारतात बोलवले. पुढे भारतभर फिरून शेतीचे निरीक्षण डॉक्टर खानखोजे यांनी केले. काही प्रयोग त्यांनी सुचविले, परंतु मेक्सिकोमध्ये जेवढे काम केले तेवढे भारतात करता न आल्याने ते कायम असंतुष्ट राहिले. पुढे 1955 साली डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे कायमचे भारतामध्ये परतले आणि नागपूर येथे स्थायिक झाले. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे 18 जानेवारी 1967 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. अशा थोर व्यक्तिमत्वाचा भारतीयांना नेहमी अभिमान राहील. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. धन्यवाद.